नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे महत्त्व आणि त्याचे नियम। नवरात्री ही देवीच्या उपासनेचा अत्यंत पवित्र आणि शक्तिदायक काळ आहे। या काळात अखंड दिवा लावण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाची मानली जाते। अखंड दिवा लावल्याने वातावरण पवित्र राहते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। चला तर मग या व्हिडिओत जाणून घेऊया अखंड दिवा का लावला जातो व त्याचे नियम काय आहेत आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे। दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश ज्ञान पसरवते। देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो। कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे। ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हाच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे। म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावा। हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात। सकाळ आणि संध्याकाळी पूजा करताना देखील दिवा लावतात। वास्तुशास्त्रात दिवा लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत। दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते। वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो। आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे। आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो। नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात। नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो। या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे। हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही। जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले जाते। नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून गाईच्या साजूक तुपाचा दिवा अखंड लावला जातो। जर घरात गाईचे साजूक तूप नसेल तर कोणत्याही तुपाने अथवा तेलाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो। नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात। असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात। म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं। अखंड दिवा लावण्याची विधी। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागते, जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते। सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात। जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता। मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापडाने पुसून वाळवून घ्यावे। शास्त्रानुसार नवरात्रीत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये। दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा। दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याच्याखाली आधी अष्टदल कमळ ठेवा। हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदूळाने देखील काढू शकता। अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात। अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा। जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता। अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा।
पण जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवावे. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून दिवा विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा. ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावेत. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. किंवा दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दनः दीपो हरति मे पापं संध्या दीपं नमोस्तुते. दीपो ज्योती परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं संध्या दीप नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुखसंपदा दृष्टबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोस्तुते. अखंड दिवा लावण्याचे काही शुभ नियम आहेत. नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं. दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्याने दुःख वाढते, तर दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यानं त्वरित यश प्राप्ती होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचा सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो. नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्व दिशांमध्ये कीर्ती वाढते. नवरात्रीत दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते. नवरात्रीत तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभकार्य सिद्ध होतात. नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर आपल्याला काही वास्तुदोष असेल तर त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो. अखंड दिवा लावण्याच्या या परंपरेमध्ये शुद्धता, भक्ती आणि निस्सीम श्रद्धेचं महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये हा दिवा आपल्या घरात दिव्य प्रकाश घेऊन येतो, सकारात्मकता वाढवतो आणि देवीची कृपा कायम ठेवतो. आपण सर्वांनी या परंपरेचं पालन करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची ज्योत प्रज्वलित ठेवली पाहिजे. चला तर या नवरात्रीला अखंड दिव्याच्या माध्यमातून देवीची कृपा प्राप्त करूया. तर मित्रमैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.